अरे कमळे, तू काय करतेस इकडे? राजन काका, आओ ते मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आलतो. मी सुद्धा एका कामासाठी चाललो होतो. बरं मला सांग, आता हॉस्टेलला कशी जाणार आहेस? हे काय बस ना? का? मी सोडतो, बस. राजन काकांना तर काय बी माहित नाही का मी हॉस्टेल सोडलं. नाही, हे त्यासनी कळायला बी नको. आओ काका, कशाला? मी जातो की, असू द्या. कशाला काय? मी तुला विचारत नाहीये, सांगतोय. बस गाडी. आओ अगं आपल्याला जाताना गप्पा मारता येतील ना. हा, बस. चौकात जा. आओ तुम्ही कशाला उतरताय? असू द्या. अरे कमळे, ते बाबांसाठी तेल मागवणार होतीस ना गावावरनं? होय होय, मी सांगितलंय ते उद्याच येणार आहे तेल. आणि मसाजसाठी तूच येशील, कारण बाबांमध्ये खूप फरक पडतो तू मसाज केल्याने. काका तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आओ मी येणारच की. ठीक आहे, जा. सर मी स्वतःहून हॉस्टेल सोडायला तयार आहे. तसाही तुझ्या पुढे दुसरा पर्यायच नाहीये. काय कमळी, पाहिजे तर तू इथे राहू शकतेस, पण त्या बाईंना इथे नाही राहता येणार. काय झालं? काही बोलायचं आहे का अजून? नाही नाही, हां जातो. अगं कमळे, काय ग आज इकडे कशी काय? इकडे कशी म्हणजे? आओ काका, ती नवीन आली आहे इथं हॉस्टेलमध्ये. आणि तिला माहीतच नाही का मी इथं राहतोय. तिला वाटलं का नुसतं कॉलेजलाच आहे मी. चला येतो. चल ग. काय ग, खोटं का बोललीस? सांगतो तुला, चल. कमळी, तू इथे का आलीयस? अगं तुला हॉस्टेलमधून काढून टाकलंय ना. तू पुन्हा इथे दिसलीस तर मला प्रॉब्लेम होईल. आओ मॅडम, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आलोय. हो मॅडम, माझ्याकडे आली आहे. हो, तू मैत्रिणींना भेटायला येऊ शकतेस, पण तुला माहिती आहे ना त्या अनिकाने जो गोंधळ घातला त्याच्यामुळे तुला हॉस्टेलच्या बाहेर जावं लागलं. आणि आता पुन्हा जर कामिनी मॅडम आणि अनिकाने तुला जर इथं बघितलं तर ते माझ्यावर उगाच काहीतरी कारवाई करतील. आणि तुला कामिनी मॅडमचा स्वभाव माहितीच आहे. मॅडम मॅडम मॅडम, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्हाला काही बी त्रास होणार नाही. फक्त 5 मिनिटं भेटतो आणि जातो मी. हा काका जावा, आओ लई पाऊस आहे. राजन काकांसंग का कुठं बोललो? काका मला माफ करा, मला असं नव्हतं करायचं. खरं काय करू? जर तुम्हाला चुकून बी कळलं असतं का मी हॉस्टेल सोडले तर तुम्ही आणि अन्नपूर्णा आजी मला लगेच तुमच्या घरी घेऊन गेला असता. मला तुमच्या डोसक्यावर वज्ज नाही व्हायचं.